सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून। अजितदादा पवार यांच्या अपघाताच्या नंतर आता मात्र 3 महिन्यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात मोठी राजकीय खळबळ। दादांचे नेमके मारेकरी कोण? मित्रांनो, समोर आली सगळ्यात मोठी खळबळजनक धक्कादायक नावं। मित्रांनो, बातमी जाणून घेऊया। या बातमीच्या पलीकडे मित्रांनो, अजितदादा पवार महाराष्ट्राचे नेते होते। अजितदादा पवार हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कैवारी होते, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, असा महाराष्ट्र आज देखील सांगतोय। मात्र एवढा मोठा नेता गेल्याच्या नंतर रोहित पवारांनी ज्या प्रकारे महाराष्ट्रासह दिल्ली गाजवली आणि आपल्या काकांसाठी त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं आणि अखेर रोहित पवार यांना मोठं यश येताना दिसतंय। मित्रांनो, रोहित पवारांच्या सगळ्या आरोपांची चौकशी करत आता कर्नाटकमध्ये गेल्या महिन्यामध्ये अजितदादा पवार यांच्या घातपाताविषयी पहिला गुन्हा दाखल झाला होता। तो गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांकडे ती केस वर्ग केली। मात्र अजूनही महाराष्ट्र पोलीस त्यावरती बोलायला तयार नाहीत, असं रोहित पवारांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। रोहित पवारांनी आपल्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये वेगवेगळ्या लोकांची, वेगवेगळ्या नेत्यांची थेट नावं घेतली होती। हा पवार घराण्याचा पुत्र आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच उघडं पाडणार, हे तेव्हाच महाराष्ट्राने लक्षात घेतले होते। आणि आज देखील रोहित पवारांचा रोख त्याच नेत्यांकडे आहे, जे नेते दादांच्या अगदी जवळ होते। अशा लोकांनी मिळूनच त्या कंपनीच्या मालकांनी आणि VRS कंपनीचे जे मालक आहेत यांनी सगळ्यांनी मिळून दादांचा घातपात घडून आणलाय का, असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला होता। आणि आता मात्र मित्रांनो, बोंधू खरात बाबा असेल किंवा PSR कंपनीचे मालक असतील किंवा रोहित कपूर असेल, अशा अनेक लोकांना आता रोहित पवार टार्गेट करताना दिसत आहेत। त्यावेळी रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील एक बडा नेता सुरतला एका मोठ्या उद्योगपतींच्या लग्नासाठी गेला होता। तो नेता कोण आहे हे महाराष्ट्राला सांगायची गरज आहे का? त्यांनी आता पत्रकार परिषद घेऊन त्याचे आणि VSR कंपनीच्या मालकाचे काय संबंध आहेत ते जगासमोर मांडावे, असे रोहित पवारांनी म्हटले होते। परंतु अजूनही ते नेते समोर येत नाहीत। दादांच्या अपघाताविषयी शंका नाही, तर 100% हा घातपात आहे, असं अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांनी महाराष्ट्राला वारंवार दाखवून दिलं आहे। आणि मित्रांनो, आता तर वेगळंच कारण समोर येतं आहे। अजितदादांचा घातपात घडवून आणण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात याचा सहारा तर घेतला नाही का, अशी शंका रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रुपाली ठोंबरे, त्यानंतर अंजली दमानिया यांना देखील आता शंका येऊ लागली आहे। महाराष्ट्र पोलिसांनी, महाराष्ट्र सरकारने त्या अँगलने चौकशी करून दादांच्या अपघाताविषयी, दादांच्या घातपाताविषयी आणि VSR कंपनीचे मालक आणि अशोक खरात याचे काय संबंध होते हे महाराष्ट्रासमोर तुम्ही आणावे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे। त्यामुळे दादांचा घातपात या अशोक खरात याने तर केला नाही का, अशी शंका आता महाराष्ट्राला येऊ लागली आहे। VSR कंपनीचे मालक, त्या कंपनीच्या विमानाचे पायलट आणि अशोक खरात यांच्यामध्ये 15 जानेवारी to 30 जानेवारी दरम्यान ज्या प्रकारच्या फोन कॉल झालेत, त्या फोन कॉलचे CDR तपासून त्यामध्ये काय बोलणं झालं याची मागणी रोहित पवारांनी केली, अंजली दमानिया यांनी केली आहे। ती महाराष्ट्रासमोर मांडा, म्हणजे दादांचे मारेकरी सापडतील, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे। इथे पाणी मुरतंय का हे सध्या विचारायची हिंमत अंजली दमानिया यांनी केली आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रोहित पवार, अमोल मिटकरी यांनी आता जाब विचारला आहे। 15 जानेवारी to 30 जानेवारी दरम्यान ज्या ज्या प्रकारचे कॉल्स झालेत त्या प्रत्येक कॉलची चौकशी करावी। अशोक खरात या प्रकारामध्ये नेमकं काय घडलं आहे, त्याने तर दादांचा अपघात घडवून आणला नाही का, अशी शंका सध्या महाराष्ट्राला येऊ लागली, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे। त्यामुळे हेच दादांचे मारेकरी आहेत का,
असा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय. लवकरात लवकर याची चौकशी करावी आणि महाराष्ट्रासमोर ही नावं समोर आणावी अशी मागणी सध्या होत आहे. म्हणून याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा.